राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नारी महोत्सव हळदी कुंकू समारंभ। अभिनेत्री साक्षी गांधी यांची उपस्थिती। पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी नारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री तसेच हळदी कुंकू समारंभाचे पेण नगरपालिकेच्या भव्य मैदानावर आयोजन करण्यात आले होते। यावेळी अभिनेत्री साक्षी गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती। पेण नगरपालिकेच्या मैदानात पार पडलेल्या या कार्यक्रमास राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, अभिनेत्री साक्षी गांधी, ॲडव्होकेट मंगेश नेने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उदय जावके, पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, महिला अध्यक्ष चैताली पाटील, मीनाक्षी पाटील, मुस्कान झटाम, प्रतिभा जाधव, सुचिता चव्हाण यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या। यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेणमध्ये आयोजित करण्यात आला आहे। कौटुंबिक गरजांमुळे स्त्रीला बाहेर पडता येत नाही, मात्र आजची ही गर्दी पाहून समाधान वाटलं असं सांगून दरवर्षी हा कार्यक्रम घेत असल्याचे सांगून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे स्पष्ट केले। यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनीही आपले विचार मांडले। या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या, तसेच लकी ड्रॉ देखील काढण्यात येऊन पारितोषिके देण्यात आली। महामुंबईसह सुनील पाटील, पेण। महाराष्ट्रातलं कलाकार हे इथे येतात त्यावेळेला आमच्या तर त्यांना सदिच्छा राहतात की मोठ्या पडद्यावर त्यांना त्यामध्ये अतिशय खऱ्या अर्थानं ती जोपासणारी ही भूमी आहे। आणि इथे आज आपण आलात, आज सगळ्यांना आपण त्यानिमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा दिलात। आमच्या सर्वांच्या ठिकाणी आलेले असतात। आज मनोरंजनाचा कार्यक्रमसुद्धा आपण सादर केला, त्यालाही आपण सगळ्या जणींनी प्रतिसाद दिला आणि आज साक्षीताई सहभागी झालेल्या प्रसिद्ध कलाकार साक्षीताई, जमलेले सर्वच माझ्या भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम आणि याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद होतोय। दरवर्षी आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो। बाईंनी उल्लेख केल्याप्रमाणे हे तिसरं वर्ष आहे आणि साधारणपणे गेल्याही वर्षी आपल्याला चांगला प्रतिसाद मिळालेला होता। यंदाही आपण ठिकाण बदललं आणि मला वाटते अधिक पुढच्या वर्षी आपल्याला मोठं मैदान हे शोधावं लागेल, कारण साधारणपणे या कार्यक्रमामागची कल्पना हीच असते की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी थोडी आनंदाची क्षण मिळावे। महिलांचं म्हटलं की दिवसभर आपण आपापल्या घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये असतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुटुंबाची काळजी करत आणि संसार आपण चालवण्याच्या दृष्टिकोनातून तुमचा दिवस कधी सूर्य उगवतो कधी मावळतो हेही तुम्हाला बऱ्याचदा लक्षात राहत नाही। आत्ताही बऱ्याचशा भगिनी यांच्या चेहऱ्यावर दिसतंय की आता घरी जायचंय, जेवण बनवायचंय, आज रविवार आहे, रविवारचा पण बेत आहे आणि हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्हाला घरी जायचंय। पण तरीसुद्धा आपल्यासाठी विशेष हा कार्यक्रम आयोजित यासाठी केला जातो की वर्षातले 365 दिवस असतात, त्याच्यातला एक तरी असा दिवस असावा जो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आयोजित केला गेलेला आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला या महोत्सवाचा आनंद घेता यावा या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस आपण दरवर्षी आयोजित करत असतो। पुढच्या वेळेला आणखीन याची व्याप्ती आपण नक्कीच वाढवूया। पण लकी ड्रॉ असेल, त्याचबरोबर महिलांसाठी विशेष स्पर्धा असतील आणि हळदी कुंकू, साधारणपणे हळदी कुंकू हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम असतो।